उपास असो किंवा नसो, साबुदाणा चिवडा तर सर्वांनाच आवडतो. पण हा साबुदाणा चिवडा करायचा म्हटला की नायलॉन साबुदाणा लागतो. नायलॉन साबुदाणा आपण मार्केटमधून किती आणणार, कसा आणणार, त्यापेक्षा घरी केला तर काय म्हणता, तुम्हाला सांगू? चला, आज मी तुम्हाला दाखवणार आहे नायलॉन साबुदाणा कसा करायचा सोप्यात सोप्या पद्धतीने. तसं पाहिलं ना, नायलॉन साबुदाणा करायला खूप सोपा आहे. अर्ध्या तासामध्ये तुम्ही 1 ते 2 किलो साबुदाणा कसाही करू शकता, तोही मोकळा मोकळा. चला, जास्त वेळ न लावता मी तुम्हाला रेसिपीज दाखवते. सगळ्यात अगोदर एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आहे. चमच्याभर तेल टाकून त्यामध्ये स्टँड ठेवून पाणी गरम करत ठेवायचं आहे. त्यानंतर रात्रभर भिजत ठेवलेला साबुदाणा मोकळा करून घ्यायचा आहे. जसं आपण रात्री खिचडीला साबुदाणा भिजत ठेवतो ना, तसाच तो भिजवायचा आहे. धुवून घ्यायचा, स्वच्छ करून रात्रभर भिजत ठेवायचा आहे. सकाळी दाणा दाणा मोकळा करून घ्यायचा आहे. जितका साबुदाणा तुम्ही भिजवून घ्याल चांगला, जास्तीचं पाणी नाही टाकायचं. खिचडीसारखाच भिजवायचा आहे, फक्त मोकळा करून घ्यायचा. त्यानंतर या ठिकाणी मी पुरणाची चाळणी घेतलेली आहे. तुम्ही स्टीलची, जर्मलची चाळणी घ्यायची आहे. त्यामध्ये साबुदाणा असा मोकळा करून पसरून घ्यायचा आणि कढईमध्ये ठेवून द्यायचा आहे वाफवायला. आता फक्त प्लॅस्टिकची चाळणी घेऊ नका, तेवढं पुरे. त्यानंतर घड्याळी 10 मिनटं साबुदाणा चांगला वाफून घ्यायचा आहे. कसा काय ह्या भानगडीत पडायचंच नाही. घड्याळी 10 मिनटं चांगला साबुदाणा वाफून घेतला तो या पद्धतीने चिकट होणार. घाबरायचं काही टेन्शन नाही. एका भांड्यामध्ये पाणी घ्या, थंड पाणी. त्यामध्ये हा साबुदाणा सर्व काढून घ्या. पाण्यामध्ये साबुदाणा पडल्यानंतर तो दाणा दाणा मोकळा होणार. थोडासा हाताने चोळावा लागेल, तेवढी मेहनत तर आपण घेऊ शकतो. नंतर तुम्ही बघू शकता साबुदाणा किती मोकळा झालेला आहे आणि त्याचा रंग पण छान आला आहे. एका प्लॅस्टिकच्या पेपरवरती, कागदावरती थोडासा हात उंचावर धरून दाणे दाणे करून असं मोकळा करून टाकायचा आहे. आता आपण पापड वगैरे टाकतो वाळत, पण हा साबुदाणा थोडासा पसरून टाकायचा आहे. जशी की रांगोळीच काढली समजा. साबुदाणा जितका छान तुम्ही पसरून वाळत टाकाल तितका तो मोकळा होणार. आणि 2 दिवस चांगला कडक उन्हामध्ये वाळून घ्यायचा आहे. फक्त दुसऱ्या दिवशी यावरती थोडंसं कवर टाका, कारण हलका असल्यामुळे तो उडू पण शकतो. आमच्याबरोबर तसंच होतं ना. तर मी 2 दिवस कडक वाळून झाल्यानंतर आईने तो चांगला पाखडून काढला. म्हणजे बारीक बारीक ते साबुदाण्याची कण असतात ना, ते आपण काढून टाकायचे आहे. थोडा कचरा पडला का तो स्वच्छ करायचा, डब्यामध्ये भरून ठेवायचा. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता किती छानपैकी दाणे दाणे मोकळा झालेला आहे साबुदाणा. काय म्हणता, असं तुम्हाला समजणार नाही? तळून दाखवू? चला, तळून सुद्धा दाखवते. तेल योग्य प्रमाणात गरम करून घ्यायचं आणि साबुदाणा तळून घ्यायचा. बघा किती छान फुलतोय ना. अजिबात तुम्हाला दुकानाची आठवण येणार नाही, इतका छान साबुदाणा घरी तयार होतो. आणि मी हा साबुदाणा तुम्हाला तळून दाखवलेला आहेच, पण तुम्ही नक्की करून बघा. तुम्हाला हा साबुदाणा कसा वाटला हे नक्की सांगा. आणि हा साबुदाणा करायला इतका सोपा आहे आणि तळला ना तो अजिबात तळताना उडत नाही. म्हणजे कधी कधी आयता साबुदाणा आणला ना तो खूप उडतो, त्यामुळे चटके किंवा तेल उडण्याची भीती असते. छान आहे ना, एकदम कुरकुरीत. आणि खरंच साबुदाणा खूप छान झालेला आहे. आता काय म्हणताय, असा कळणार नाही? चिवडा करून दाखवू? चला, तुमची ही पण इच्छा मी पूर्णच करते. आता साबुदाणा तळला तर थोडासा चिवडा पण करून दाखवते. पण एकदम कुरकुरीत झाला की नाही? चिवडा करण्यासाठी यामध्ये तळलेले शेंगदाणे टाका, थोडीशी तळलेली हिरवी मिरची टाका. त्यानंतर आवडीनुसार थोडंसं मीठ, थोडंसं लाल तिखट आणि भरपूर अशी पिठी साखर. कारण मला तरी गोड चिवडा आवडतो. थोडा तिखटपणा तर चांगलाच आहे, पण गोड असला तर अधिकच चांगलं. मस्तपैकी एकजीव करून घ्या. त्यानंतर भरपूर चिवडा करा आणि खा. उपास धरा किंवा नका धरू, चिवडा तर खाण्याशी मतलब आहे ना. मग तुम्हाला उपासाचा चिवडा कसा वाटला आणि नायलॉन साबुदाणा घरी केला तर तो कसा वाटला, ह्या दोघी रेसिपी तुम्हाला कशा वाटल्या हे सांगा. तुम्हाला देऊ? नाही, आता तुम्ही तुमच्या घरी करा.